राहता राजवाडा. शिवाजी राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजाने आपले आयुष्य लाभलं किती? 50 वर्ष. तुमच्या आमची 50 वर्ष पाहिली, 20 वर्ष बाळपणा जातात, उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट घेता येत नाही. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं आणि उरलेल्या 34 वर्षात 365 गडकिल्ले जिंकले. त्यातले 48 किल्ले, 365 गड किल्ल्यांपैकी 48 किल्ले आपल्या राजाने स्वतःने बांधले. हा राजांचा राहता राजवाडा आहे. राजवाडा 2 मजली होता. मखमली पडद्याने, मशरीच्या उलट्या आणि गोंड्याच्या फुलाने सजवलेला. काय वैभव असेल, कल्पना करा. कल्पनेच्या पलीकडेच आहे शिवाजी राजांचा राहता राजवाडा. सांगण्याचं काम एवढंच आहे की जरी आपल्या राजाने जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला, तरी स्वराज्य पोरकं झालं. स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावरती अंधार आला. हेच ते ठिकाण. या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. 3 एप्रिल 1680 ला, वार शनिवार, हनुमंत जयंती, दुपारी 12 वाजता राजांचं या चौतऱ्यावर निधन झालं. आणि औरंग्यापर्यंत औरंग्याचा मावळा बातमी घेऊन पोहोचतो की हुजूर हुजूर, रायगड किल्ले के ऊपर शिवाजी मर गया. काय आनंदाची बातमी त्या औरंग्यासाठी. त्याच्यासाठी पण ती आनंदाची बातमी नव्हती. तो दिवस त्याच्यासाठी सुद्धा दुःखाचा होता. सिंहासनावरून उठला आणि गुडघ्यावर बसून डोक्यातली कॅप काढून म्हणतोय की ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला नेक शिवाजी तेरे पास आ रहा है. म्हणजे हे परमेश्वर, तुझ्या मंदिराचे दरवाजे उघडे ठेव. ओ चपला खाली काढा ना. ओ परमेश्वरा, तुझ्या मंदिराचे दरवाजे उघडे ठेव. आई बहिणीची इज्जत करायला शिकवणारा आणि ज्याने बाईतल्या आई ओळखली आणि ज्याने ओळखायला शिकवली, ज्याच्या दरबारात कधी बाई नसली नाही, तो नेक माणूस तुझ्यापाशी येतो. म्हणजे कल्पना करा, शत्रूने सुद्धा आपल्या राजांचे गुण गायले. दुश्मन मिळावा तर शिवबा सारखा पहा बघा. हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा. शिवाजी राजानंतर रायगडावर संभाजी राजे 2 महिन्यानंतर आले. संभाजी राजाला माहित नव्हतं आपले वडील आपल्यापासून लांब गेले. शिवाजी राजांच्या देहे चित्तेला अग्नी द्यायला सुद्धा संभाजीराजे नव्हते. कल्पना करा काय दुःख असेल ते. कारण कोल्हापुरात नजर केंद्रित होती ते आणि राजाराम महाराज लहान होते. मग राजांच्या देहे चित्तेला अग्नी देणार कोण? तर त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले आणि राजांच्या देहे चित्तेला अग्नी देण्यात आली. पहा बघा. आणि 2 महिन्यानंतर संभाजीराजे रायगडावर आले आणि संभाजीराजाने इथे 9 वर्ष वास्तव्य केलं. संभाजीराजांना आयुष्य लाभलं किती हो? 32 वर्ष. 32 वर्षात आज आपली इंजिनिअरिंग संपला. 32 वर्षात 162 लढाया हारता जिंकले. एकही लढाई कधी हरले नाही. त्यातले सुद्धा 40 ते 42 दिवस त्या औरंग्याने कैद केलं. तापत्या सगळ्या डोळ्यात भरल्या का? तर त्या औरंग्याची तेवढी लायकी नव्हती डोळ्यात डोळे घालून बोलण्याची. त्यामुळे त्याची एवढी हिंमत नव्हती की आपल्या वाघाच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची. त्यामुळे पहिले डोळे फोडले, नखं काढली, कातडं सोडलं. कशासाठी? तर धर्म स्वीकारायचा होता. नाही बदलला. अखेरच्या श्वासापर्यंत मातीशी लढत राहिले आणि या स्वराज्यासाठी लढत राहिले. अखेरचा श्वास मातीत सोडला आणि औरंगजेब म्हणतोय की ए मेरी बड़ी बेगम साहिबा, इसका फिर शिवा ने एक संबा को जन्म दिया, वैसे मेरे घर में 3 बेटों में एक पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. मेरे 3 बेटे निकम्मे, कामचोर, गद्दार निकले. म्हणून सांगितलं जातं, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला. अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला. मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. पलीकडे राजांचं 400 वर्षापूर्वीचं बाटप आहे. स्विमिंग पूल, आंघोळीचं ठिकाण, तिथे पाणी पिण्याच्या टाक्या आहेत. आता आपण राजांचं स्वयंपाकघर, किचन रूम याची माहिती घेऊ आणि मग पुढे खलबतखाना बघायला जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.